SM स्टार मराठी. नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी स्नेहल. चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. ढालेवाडी श्री गंतराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळा समारंभ संपन्न. ढालेवाडी गावचे सुपुत्र माजी सरपंच भाऊसाहेब नाना पाटील यांच्या पुढाकाराने 20 वर्षापासूनची परंपरा अद्याप कायम. ढालेवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचा सर्व भाविकांनी या भक्ती रसाचा पडत्या पावसात लाभ घेतला. शनिवार दिनांक 2/8/2025 ते शुक्रवार दिनांक 8/8/2025 अखेर संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे अंतिम साधन म्हणजेच मोक्ष साधण्यासाठी प्रवचन, कीर्तन आणि हरिनाम यांच्या माध्यमातून ज्ञानदानाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या प्रवचन कीर्तनातून अज्ञानी व व्यसनी जीवानी मुक्त होऊन संसार भव सागरातून तरुण जीवन नौका पार करण्यासाठी या हरिनामाचा व ज्ञानदानाचा लाभ नक्कीच लाभ होईल असे प्रतिपादन हबप कृष्णाजी महाराज ढालगावकर यांनी काल्याच्या कीर्तनासाठी उपस्थित हरिभक्तांना ज्ञानदानात संबोधित केले. शनिवार दिनांक 2/8/2025 ते शुक्रवार दिनांक 8/8/2025 सुरू असलेल्या श्री गंतराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे व्यासपीठ चातक श्री हबप राम गुरव महाराज संतोषवाडीकर यांचे मोलाचे प्रबोधन व मार्गदर्शन लाभले. तर मृदुंग गायकार श्री हबप राम गुरव महाराज संतोषवाडीकर, काकड आरती भजन हरिपाठ गायक साथीदार पंढरीनाथ जाधव पोशेवाडी, रावसाहेब पाटील मुंबई, जनार्दन महाराज हिंगणगाव बुद्रुक, हनुमान भजनी मंडळ व श्री दुर्गामाता महिला हरिपाठ भजनी मंडळ ढालेवाडी. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे शनिवार दिनांक 2/8/2025 ते शुक्रवार दिनांक 8/8/2025 अनुक्रमे हबप विठ्ठल स्वामी महाराज सातारा, हबप कृष्णाजी महाराज ढालगावकर, हबप रामहरी खंडागळे महाराज कोळे, हबप गोविंद गोडगे महाराज सोंगाव करमाळा, हबप देवीदास ढवळीकर महाराज पंढरपूर, हबप उत्तम गुरव महाराज पेटनाका इस्लामपूर यांचे मानवास प्रेरणादायी प्रवचन आणि सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. हबप कृष्णाजी महाराज ढालगावकर यांचे पडत्या पावसात काल्याचे कीर्तन व ग्रंथदिंडी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली होती. या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळा समारंभास ढालेवाडी पंचकोशीतील भाविक भक्तांनी पडत्या पावसात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कीर्तन प्रवचन मनमुराद आस्वाद घेतला. हबप कृष्णाजी महाराज ढालगावकर यांचे भाऊसाहेब नाना पाटील यांच्या हस्ते वस्त्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. अशा प्रकारे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळा संपन्न झाला. सगळा तर थोडा आणूनच ठेवलंय. मजा झाला तर वेळे आम्हाला आवडून घेऊ. कमीत कमी कीर्तन जवळ आपल्या कवटेमंकाळ पोलीस स्टेशनला त्यांनी आपलं पोलीस हवालदार साहेब आहेत कवटेमंकाळला, कार्यरत आहेत, वडगावचे आहेत. नंतर त्यांचे बंधू, चुलत बंधू आमचे बबलू दादा, संगीत विशारद, आवाज खूप छान आहे, पेटी खूप छान वाजवतात. ते आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये आले आहेत. बरं का अशोकांना महाराजांची भेट झालेला त्यांचे डॉक्टर साहेब आहेत, चौकदार सुमित आहे, विनेकर आहे. आता गर्दी झाल्या मागे भरपूर उभे आहेत. आता काय माझ्या दृष्टी चालना झाल्या कोण आहे बरं का. पिंटू साहेब आवरामत आहे काय तिकडं आम्हाला, कारण आणि इकडे शूटिंग सुद्धा करायला लागले म्हणजे आपली बातमी पेपरला जाणार. रात्री चिणक्याला कीर्तन होतं माझं. चिणके सांगोल तालुका नामदेव गावचं गाव आहे.
तिथं सुद्धा सांगितलं नियोजन तिथं सुद्धा आपल्याकडे तसं डॉक्टर साहेब अगदी असा समाज वगैरे आणि मी आपल्या ढालेवाडीचं नाव सांगितलं तिथं उद्या काल्याचं कीर्तन आहे म्हणून तिथंही गाव गोळा होतो म्हणून सांगितलं या संप्रदायासाठी का गाठ बाई कुणाशी सुटे ना यशोदे बाळ तुझा ताना मग ती गाठ भगवंताच्या दृष्टी पुढं सुटली तवर तिसरी गवर आले तिसरी आले धावत काय बायाने केली मात मुकाशी मुक चुंबून घेत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडे ना यशोदे बाळ तू जाताना अगं यशोदे ऐक यशोदा ऐकून घ्यायला लागली बरं अनेक कारणे यायला लागली यशोदा ऐकायला तयार नाही गवळीनं मोर्चा काढला मिळोनी गवळणी त्याच गवळणीमध्ये सगळे मिळोनी गवळणी येती नंदाच्या अंगणी अगं सांग यशोदे आम्ही जातो आमच्या सुना घेऊन ये आम्ही गोकुळात सुद्धा राहणार नाही तुझा कृष्ण आम्हाला त्रास द्यायला लागलाय काय करू दे राहू का नको त्यावेळेला यशोदेच्या डोळ्यातनं धारा लागल्या बरं का धारा लागल्या माझ्या डोळ्यात येईल आले पावसाने भिजले तरी काय पाऊस लागत नाही सोडा पण घाम आलाय त्यातनं धारा जर डोळ्यातनं आल्या तर ती गार असतं आणि कडाक्यानं जर भांडण झालेलं असलं तर डोळ्यातलं पाणी यशोदा रडायला लागली यशोदा सुद्धा रडायला लागली अरे त्या कृष्णाला विनंती करायला लागली अरे कृष्णा तू किती खोड्या करतोयस कृष्ण ऐकायला तयार नाही महाराज सांगतात ऐसी ऐकता गाराने ऐसी ऐकता गाराने ऐसी ऐकता गाराने ऐसी ऐकता गाराने ऐशी ऐकता गारा कृष्णा खोड्या टाकून दे यशोदा कृष्णाला सांगायला लागली एका जनार्दनी विनवी एका जनार्दनी विनवी प्रेमतया सी अवरे ना
तयाशी औरेना यशोदे बाळ तू जाताना यशोदे बाळ तू जाताना. अरे कृष्णा खोड्या बंद. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे धावत्या वेगात होतो तिघांचे मी वरून तुम्ही व्हावे डोळीकडे मुख पसरवली वरचा नारळ काढा. बोललेले गोरे वेडे बाळा
म्हणे त्याच्या वाटे जपली राहील धन्य धन्य आरती ज्ञान राजा महादेवत सेवती माझा आरती च्या सहकार्यातून आपण अतिशय उत्साहानं आनंदानं हा कार्यक्रम पूर्णत्वाला नेलेला आहे. सर्वांचं सहकार्य आमूलाग्र आहे. अतिशय यावर्षी मेघराजाने सुद्धा आपल्याला भरपूर साथ दिलेला आहे. सुख समाधान राहावं या उद्देशानं भगवंताच्या मनात आला आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना. मेघराजा सुद्धा बरसलेला आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आज या 20व्या वर्षाचं श्री ग्रंथ ज्ञानेश्वर पारायण सांगता सोहळा हा पूर्णत्वाला गेलेला आहे. या ठिकाणी कृष्णाजी महाराज ढालगावकर यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. भावनाना याने महाराजांचा सत्कार करण्याची तयारी केली आहे. या ठिकाणी भावनाने उपस्थित राहायचं आहे आणि समोर येऊन त्याने जे महाराजांना जे वस्त्रदान करायचं आहे त्याने वस्त्र घेऊन आलेले आहेत. ते वस्त्रदान होईल आणि त्याच्यानंतरच मग आपण सर्वांनी संतपंक्तीचा लाभ घ्यायचा आहे. गेले 20 वर्ष आपण हा पारायण सोहळा पूर्णत्वाला नेत आहोत. त्या निमित्तानं भावनांच्या हस्ते या ठिकाणी यांच्या हस्ते हा सत्कार त्यांच्या वतीनं हा सत्कार करण्यात येत आहे. तेव्हा भावनाने पुढे यायचं आहे. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुढे या गुरुजी, पुढे या. आध्यात्मिक सेवा, काकडा आरती असेल, भजन कीर्तन साथ आमचे रावसाहेब महाराज पाटील भाऊनानांचे बंधुराज आहेत.
कुंडलिकावरधारे विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडलिकावरधारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आमचे मनोज दादा पाटील हवालदार पोलीस हवालदार दादा या पुढे मनोज दादा श्री ज्ञानदेव तुकाराम बबलू भाऊ बबलू दादा संगीत विशारद गायन खूप छान आवाज आहे बबलू दादा या ठिकाणी यायचं आहे वडगाव ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.